हाय, गुड मॉर्निंग. तपा आज आपला टॉपिक आहे अंकगणितीय श्रेणी. अतिशय महत्त्वाचा टॉपिक, बऱ्याच एक्झाममध्ये तुम्हाला विचारला जाणारा. या टॉपिकवर तुम्ही काही प्रश्न पण पाहिले असतील आधारित का 1 ते 10 पर्यंतची बेरीज सांगा किंवा समसंख्यांची बेरीज सांगा, विषम संख्यांची बेरीज सांगा. ते जे प्रश्न आहेत ना ते सुद्धा याच अंकगणित श्रेणीशी रिलेटेड प्रश्न आहेत. ओके, ठीक आहे. आणि या अंकगणित श्रेणीवर स्वतः म्हणजे ह्या टॉपिकवर पर्टिक्युलर क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये आलेले पाहायला भेटतील. अतिशय सोपा कसा तरी तुम्हाला पाहायला भेटेल. तर पहा, सुरुवात आपण बेसिक पासून करतोय. नक्की अंकगणितीय श्रेणी हा काय प्रकार आहे हा आधी नीट समजून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करता येतील. आता पहा, इथं मी काही क्रमिका लिहितोय. क्रमिका म्हणजे काय? तर पहा, समजा मी इथं लिहिला एक, या ठिकाणी 1 2 3 4 आणि तुम्हाला म्हटलं पुढचे नंबर सांगा, तर तुम्ही सांगू शकता. लगेच तुम्ही सांगणार आहे सर पुढे येणारा जी संख्या आहे ती संख्या काय असणार आहे? 5 6 7. म्हणजे याच्या पुढचे नंबर तुम्ही काय करू शकता, लगेच सांगू शकता. समजा मी इथे लिहिले 2 4 6. आता तुम्हाला विचारलं याच्या पुढे नंबर कोणता असेल, लगेच तुम्ही सांगाल कोणता नंबर असणार आहे. कोणता असेल? 8. त्यानंतर कोणता असणार आहे? 10 आणि पुढचे नंबर. ओके, समजा मी इथे एक लिहिला पहा, 1. आता पहा सांगता येतोय का, विचार करा. 1, त्यानंतर मी लिहिलाय 4, त्यानंतर मी लिहिलाय 9, त्यानंतर मी लिहिलाय 16, त्यानंतर मी लिहिलाय 25. आता सांगा बरं पुढचा नंबर कोणता असेल? 36. आता तुमच्या लक्षात आले. त्यानंतर त्याच्या पुढचा कोणता असणार आहे? 49. म्हणजे हे नंबर तुम्ही सांगणार आहे. त्यानंतर जर समजा मी इथे एक नंबर लिहितो, आता तुमच्या लक्षात येतोय बाबा, 3 6 12 24. सांगा बरं याच्या पुढचा? 48. ओके, लगेच तुमच्या लक्षात आले पुढे काय चाललंय. समजा मी इथे एक नंबर लिहिला 100, आता मी लिहितोय 90, नंतर मी लिहितोय 80. आता सांगा बरं? 70. व्हेरी गुड. त्यानंतर 60. म्हणजे हे पुढचे नंबर. म्हणजे मी इथं काहीतरी सिक्वेन्स लिहित होतो, त्या सिक्वेन्सच्या मागच्या नंबरचा आधार घेऊन तुम्ही लगेच पाहिलं पुढे का कोणता नंबर येतो. आता इथं जर तुम्ही बारकाईने नीट ऑब्झर्वेशन जर केलं, तर इथं काय झालंय, प्रत्येक संख्या काय होतीये? +1 ने काय होतीये? वाढतीये. ओके, इथं जर पाहिलं तर प्रत्येक संख्या काय होतीये? +2 ने वाढतीये. ओके, इथं जर पाहिलं तर काय वाढत नाहीये काही. हा सिक्वेन्सच कशाचा बनलाय? हा जो सिक्वेन्स बनलाय हा कशाचा बनला? 1 चा वर्ग. हा काय आहे? 2 चा वर्ग. हा 3 चा वर्ग. ओके, हा नंतर किती आहे? 4 चा वर्ग. असं करत करत तुम्ही इथं सिक्वेन्स लक्षात ठेवला. इथं जर पाहिलं तर प्रत्येक संख्या पुढच्या मागच्या संख्येला कितीने 2 ने गुणून पुढची संख्या तयार झाली. इथं 2 ने गुणलं पुढची संख्या तयार झाली. इथं 2 ने गुणलं पुढची संख्या तयार झाली. इथं 2 ने गुणलं पुढची संख्या तयार झाली. तुम्हाला पुढच्या लगेच नंबर सांगता येणार आहे. इथं जर पाहिलं तर काय झालं? -10. इथं पाहिलं -10, इथं पाहिलं -10, इथं पाहिलं -10. आता इथं ज्या मी काय लिहिल्यात, किती क्रमिका लिहिल्यात? 1 2 3 4 आणि 5. ह्या ज्या 5 क्रमिका आहेत, ह्या 5 क्रमिकेमध्ये वेगवेगळे नंबर आहेत. पण तुम्ही आधीच्या नंबरच्या रिलेशनवरनं प्रेडिक्ट करू शकता का पुढे येणारा कोणता नंबर आहे. बरोबर, याला काय म्हणायचं? क्रमिका. मग या क्रमिकेमधल्या त्याच क्रमिकेंना अंकगणितीय श्रेणी म्हणतात. काहींना भूमितीय श्रेणी म्हणतात. आता भूमितीय श्रेणीसाठी आपण वेगळा टॉपिक घेणार आहे, वेगळं लेक्चर घेणार आहे. आज आपण फक्त पाहणार आहे काय? अंकगणितीय श्रेणी. मग यापैकी कोणत्या श्रेणींना अंकगणितीय श्रेणी म्हणायचं? तर पहा, 1 2 आणि 3. याचा अर्थ काय? एकतर पुढची संख्या मिळवण्यासाठी आधीच्या संख्येमध्ये एक कॉन्स्टंट नंबर वाढत चाललाय किंवा कॉन्स्टंट नंबर काय होत चाललाय? मायनस होत चाललाय. जेव्हा एक कॉन्स्टंट नंबर वाढत जातोय किंवा एक कॉन्स्टंट नंबर काय होतोय? मायनस होतोय, तेव्हा त्या क्रमिकेंना काय म्हणायचं? अंकगणितीय श्रेणी असं म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे इथं काय झालंय, इथं जर पाहिलं तर 1 चा वर्ग 2 चा वर्ग 3 चा वर्ग यांना काय म्हणायचं? अंकगणितीय श्रेणी म्हणायचं नाही. इथं जर पाहिलं दोन्ही गुणली जाते. जेव्हा तुम्ही कोणत्या तरी एका पर्टिक्युलर नंबरने गुणल्यानंतर पुढची संख्या येते त्याला भूमितीय श्रेणी म्हणतात. लक्षात आलं? म्हणजे एक कॉन्स्टंट नंबर वाढत जाणं किंवा कॉन्स्टंट नंबर कमी होत जाणं या क्रमिकेला काय म्हणतो आपण? अंकगणितीय श्रेणी असं म्हणतो. ओके, मग आता याच्यावर प्रश्न, आता पहिल्यांदा एक क्लिअर झालं का अंकगणितीय श्रेणी कशाला म्हणायचं. मग आता जर तुम्ही इथं पाहिलं, बेसिक आपण एक घेऊया, एक एक्झाम्पल त्यातलंच 2 4 6 8. आता इथं जर पाहिलं तर ही काय? टर्म 1, T1 म्हणतात त्याला, फर्स्ट टर्म म्हणतात. ओके, ही काय? सेकंड टर्म. ही काय? थर्ड टर्म. ही काय? फोर्थ टर्म. असं करत करत तुम्हाला सांगितलं ह्या क्रमिकेमध्ये ह्या अंकगणितीय श्रेणीत 4 नंबरला कोण आलाय? 8 आलाय. मग तुम्हाला असं इथं विचारलं जातं का या अंकगणित श्रेणीत 20 नंबरला कोण आहे सांगा बरं. लक्षात आलं? मग आता ही क्रमिका बनली कशी?
मग आपल्याला जर डायरेक्ट 20वं पद काढायचं असेल, ह्या क्रमिकेत 20 नंबरला, 25 नंबरला, 50, 100 नंबरला कोण असेल हे जर आपल्याला डायरेक्ट काढायचं असेल, मग आपण काही प्रत्येक वेळेस बेरीज करत बसणार आहे का? अजिबात नाही. मग त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे. तो फॉर्म्युला काय आहे? तो फॉर्म्युला आहे Tn बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता हा फॉर्म्युला तुम्हाला काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा. अतिशय सोपा फॉर्म्युला आहे. आता तुम्ही म्हणाल कसं काय सोपा आहे? पहा Tn, n म्हणजे काय? कितवी संख्या काढायची तुम्हाला? मग काय 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 करायचंय तुम्हाला? 20वी संख्या काढायची. बरोबर. त्यानंतर ए म्हणजे कोण असतं? ए म्हणजे असतं तुम्हाला दिलेल्या क्रमिकेमधलं पहिलं पद. म्हणजे कोण आहे? T1. म्हणजे इथून पुढे तुम्ही लक्षात ठेवायचे काय? ए म्हणजे कोण असतो? T1 असतो. T1 म्हणजे काय? फर्स्ट टर्म. ए म्हणजे काय? फर्स्ट टर्म. लक्षात आलं? मग फर्स्ट टर्म तुम्हाला कळलेली. बरोबर. मग आता तुम्हाला फर्स्ट टर्म पण माहितीये. मग n म्हणजे काय? कितवी टर्म. बरोबर आहे. n म्हणजे काय? कितवी टर्म. पहिली, दुसरी, तिसरी. जसं आपण इथं काय म्हणतो पहा. पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म. ओके. म्हणजे इथं कोण आहे? Tn. म्हणजे हा n काय सांगतो? त्या पोझिशनला कितवी पोझिशन आहे. आलं लक्षात? ओके. म्हणजे ही कितवी पोझिशन आहे? 20व्या पोझिशनला कोण आहे? असं त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे n काय सांगतो? कितव्या पोझिशनचा नंबर पाहिजे तुम्हाला. आणि डी म्हणजे काय? डिफरन्स. ओके. म्हणजे ही क्रमिका कितीने वाढत चाललेली आहे. ओके. म्हणजे डी म्हणजे काय? डिफरन्स. म्हणजे काय? गॅप. मग हा गॅप कसा मिळतो? पुढच्या टर्म मधून मागची टर्म मायनस केली का तुम्हाला गॅप मिळतो. इथं पहा 2 ने वाढत चाललंय. 4तून 2, 4 मधनं 2 गेले, 2 राहिले. 7 4 गेले, 2 राहिले. 8तनं 6 गेले, 2 राहिले. म्हणजे पुढच्या टर्म मधनं मागची टर्म मायनस केली का तुम्हाला काऊन मिळतो? डी मिळतो. डी म्हणजे काय? डिफरन्स. डिफरन्स काय मिळतो? पुढच्या टर्म मधून. पुढची टर्म म्हणजे मी इथे लिहू का? T2 मायनस T1 चालू शकतं. बरोबर आहे. म्हणजे पुढच्या टर्म मधनं मागची टर्म मायनस केली का तुम्हाला कोण मिळाला? डी मिळाला. झालं. मग आता डी चा विषय मिटला, ए चा विषय मिटला. ओके. मग ह्या किमती फक्त तुम्हाला काय करायच्या? त्यामध्ये पुट करायच्या. तुम्हाला उत्तर भेटेल. आता ऍक्च्युली हा फॉर्म्युला डिझाईन कसा झालाय? आता इतकं डीप जायची आपल्याला गरज नाही, पण एक छोटीशी गोष्ट माहिती असावी म्हणून सांगून ठेवतो. आता पहा, फर्स्ट टर्मला आपण जनरली काय म्हणतो? ए. आता मला ही पुढची टर्म कशी मिळाली? ए प्लस डी ने. बरोबर. पहिल्या टर्म मध्ये मी कोणाला घेतलं? डी ला घेतलं. आता याच्या पुढची टर्म मला काय भेटणार आहे? ए प्लस 2D. 2D का बरं? कारण आता मला ह्या टर्म मध्ये परत कोण मिळवायचं आहे? डिफरन्सेस ना. म्हणजे मला पुढची टर्म घेण्यासाठी आधीच्या टर्म मध्ये मला आधीच्या पदामध्ये मला फक्त काय करायचं आहे? गॅप वाढवत चालायचं आहे. गॅप म्हणजे काय? डिफरन्स. डी वाढवत चालायचं आहे. बरोबर. आता इथून इथं जाताना 2 वाढवली, इथून इथं जाताना 2 वाढवली. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात आता इथं याच्या पुढे जायचं असेल तर ए प्लस काय आला? ए प्लस काय आला? 3D आला. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर हा कोण आहे? T1. हा कोण आहे? T2. हा कोण आहे? T3. हा कोण आहे? T4. आता जर आपण याचा विचार करायचा ठरलं तर आता नीट समजून घ्या. पहा, लक्षात येते का तुमच्या? T4 आहे. बरोबर. मग मी इथे लिहितो पहा. T4 बरोबर कोण आहे? T4 बरोबर A प्लस 3D. म्हणजे चौथी टर्म काय आहे? A प्लस 3D. आता म्हणजे याचा अर्थ मी असं म्हणू का? पहा, A म्हणजे फर्स्ट टर्म आहे. बरोबर आहे. इथं प्लसचं सिम्बॉल. इथं n किती आहे पहा? फॉर्म्युल्यानुसार n किती आहे? 4. फॉर्म्युल्यामध्ये काय लिहिलंय मी? n वजा 1 म्हणजे 4 वजा 1. बरोबर आहे. आणि गुणिले कोण आहे? डी. म्हणजे पहा, मी एक प्रकारे फॉर्म्युलाच लिहित चाललो इथं. लक्षात आलं? म्हणजे जर मला चौथी टर्म पाहिजे नसेल तर मी काय करणार आहे? ए प्लस 3D. मग आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला 50वी टर्म काढायची असली तरी तुम्हाला माहिती आहे 50वी टर्म जर मला काढायची असेल, टी 50 काढायचं असेल तर मी काय म्हणणार आहे? ए प्लस 49D. कारण पहा, इथं 4 आहे म्हणून इथं 3 आहे, इथं 3 आहे म्हणून इथं 2 आहे, इथं 2 आहे म्हणून इथं 1 आहे आणि इथं काहीच नाही म्हणून काहीच नाही. म्हणजे इथल्या नंबरपेक्षा डी चा नंबर काय असतो? 1 ने काय असतो? लहान असतो. फक्त काय करायचं? n आणि इथं काय करायचं? n मायनस 1. म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे? ती टर्म भेटणार आहे. ओके. ऍक्च्युली तुम्हाला फॉर्म्युला विचारला जात नाही, फक्त कसा आला हे आपण या ठिकाणी पाहिलं. मग अशा पद्धतीने तुम्हाला काय विचारले जातात? यावरचे काय विचारले जातात? प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर या सिक्वेन्स मधली या अंकगणितीय श्रेणीतलं कोणतंही पद जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? Tn चा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके. आता प्रत्येक वेळेस Tn चाच फॉर्म्युला वापरायचा आहे का? नाही. आता तुम्हाला कधी कधी काय सांगितलं जाईल का त्या सिक्वेन्स मध्ये, म्हणजे कोणता सिक्वेन्स घेतला आपण? 2 4 6 8 असं करत करत 100 पर्यंत गेलो.
आता तुम्हाला काय सांगतील, या सिक्वेन्स 100 पर्यंत जेवढ्या संख्या आहेत ना त्या सगळ्यांची बेरीज करा. लक्षात आलं का? 2 पासून कुठपर्यंत 100 पर्यंत. आता पहा, ह्या समसंख्या आहेत. आता समसंख्येचा स्वतःचा एक सेपरेट फॉर्म्युला आहे, पण तो आपल्याला वापरायचा नाही आता या ठिकाणी. आपण काय शिकतोय, अंकगणिताची स्टडी. कारण प्रत्येक वेळेस 2चाच गॅप असेल याची गॅरंटी नाही. कधी 3 असेल, कधी 4 असेल, कधी मायनस पण असू शकतो. आणि म्हणून आपल्याला त्याचा स्वतःचा एक फॉर्म्युला आहे का, जर तुम्हाला अशी सिक्वेन्स मध्ये नंबर दिले आणि त्याची बेरीज करायला सांगितली तर त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. Sn बरोबर n/2 म्हणजे n/2 2a अधिक n-1 इंटू डी. या फॉर्म्युल्यात आता पहा, n म्हणजे काय, किती पदांची बेरीज करायची तुम्हाला. n म्हणजे काय, टर्म किती आहेत. म्हणजे ही काय फर्स्ट टर्म, ही काय सेकंड, ही काय थर्ड, ही काय फोर्थ, आणि ही कितवी आहे. म्हणजे तुम्हाला काय काढावं लागणार, 100 हा कितवा नंबर आहे त्या सिक्वेन्स मधला. म्हणजे तुम्हाला जर हा n कळला तर n च्या जागी काय ठेवायचा आहे, तो नंबर. म्हणजे त्या सिक्वेन्स मध्ये किती टर्म आहेत. आधी n कळला कोण, ठीक आहे. ए म्हणजे कोण असतो, फर्स्ट टर्म, बरोबर आहे. आणि डी म्हणजे काय असतो, गॅप, डिफरन्स. म्हणजे डी म्हणजे गॅप आहे, ए म्हणजे फर्स्ट टर्म आहे, n म्हणजे त्या टर्म मध्ये किती, त्या सिक्वेन्स मध्ये त्या क्रमिकेमध्ये किती पद आहेत. झालं, हा वापरा. आणि अजून याचा एक फॉर्म्युला आहे, Sn बरोबर n/2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn. T1 म्हणजे कोण, पहिली टर्म, आणि Tn म्हणजे कोण, शेवटची टर्म. हे नीट लक्षात ठेवा. Tn म्हणजे काय असतो, शेवटची संख्या. Tn म्हणजे शेवटची संख्या. लक्षात आलं. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला पाठच करायचे आहेत, हे पाठच ठेवायचे आहेत. याच्यावर आधारित खूप सारे प्रश्न विचारले जातात. ओके, ठीक आहे. मग आता आपण डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करू का. आतापर्यंत नक्की कसे प्रश्न विचारले गेलेत. आता हे जे सगळे क्वेश्चन घेतलेत हे मी सगळे PYQ मधले घेतलेत. पोलीस भरती, एक वेगवेगळ्या एक्झाम असतील, ह्या सगळ्या एक्झाम मधले सायमल्टेनियस सोपे सोपे वाटणारे सगळे क्वेश्चन मी या ठिकाणी घेतलेले आहेत. सोपे वाटणारे म्हणजे सगळ्या टाईपचे शक्यतो घ्यायचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. आता पहा, त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय दिला, 1 3 5 7 या अंकगणित श्रेणीचे कितवे पद काढायचे तुम्हाला, 15वे. म्हणजे हे कितवं आहे पहिलं, हे कितवं आहे दुसरं, हे कितवं तिसरं, हे चौथं, असं करत करत कितवं काढायचंय तुम्हाला, T15 काढायचा आहे. मग Tn चा फॉर्म्युला काय आहे, Tn बरोबर a प्लस n-1 इंटू डी. हे पाठच करायचे. हे खरं तर 10वीचं आहे. 10वीचा अंकगणितीय श्रेणी नावाचा जो टॉपिक आहे महाराष्ट्र बोर्डचा, तोच तुम्हाला इथं दिलाय. बाकी वेगळं काही दिलेलं नाहीये. पहा, मग आता इथं काय काढायचंय मला, टी किती काढायचंय 15. इथं ए किती आहे, तिथं एक, ए म्हणजे काय फर्स्ट टर्म, प्लस इथं पहा, इथं काय n किती आहे 15, वजा काय होणार 1, आणि गॅप कितीचा आहे सांगा बरं मला, गॅप 2चा आहे. त्यासाठी मला काही एक्स्ट्रा सिस्टम, मी काय 10वीला नाही आणि तुम्ही काय 10वीला नाही का बोर्डाची सिस्टम समजून सांगायची. आपल्याला फक्त नंबर उचलायचे. आले लक्षात. हे फक्त चालू हा पद. ठीक आहे. मग आता इथे काय झालं, T15 बरोबर 1 प्लस इथं किती आले 15 वजा 1 14, बाहेर किती आहे 2, म्हणजे 14 आणि 15चा काय होणार आहे गुणाकार, 1 अधिक 14 दुने 28, बरोबर आहे. 28 आणि 1 किती झाले 29. म्हणजे थोडक्यात काय झालं तुमच्या लक्षात आलं, या सिक्वेन्स मध्ये 15वी टर्म काय असणार आहे 29 असणार आहे. संपला विषय. ओके. मग आता याच्यावर इथं विचारलंय तुम्हाला काय, 5 10 15 20 या अंकांनी श्रेणीचे कितवे पद काढा, 20वे. मला वाटत नाही आता तुम्हाला सांगितलं पाहिजे हे गणित. ओके. फक्त मी इथं फॉर्म्युला लिहून ठेवतो. Tn बरोबर a प्लस n वजा 1 गुणिले डी. टी किती काढायचा आहे 20, ए किती आहे माहिती आहे तुम्हाला, ए म्हणजे काय फर्स्ट टर्म, n म्हणजे काय 20, आणि डी किती आहे, गॅप कितीचा आहे सांगा बरं, इथं 5चा गॅप आहे. आणि प्लस 5 काय आहेत, प्लस आहेत, हे नीट लक्षात ठेवा. 5 काय आहेत प्लस, पुढे वाढत वाढत चाललोय म्हणून 5 काय प्लस, हे उत्तर मात्र तुम्ही काढायचंय. ओके, ठीक आहे. आता आलो आपण पुढच्या प्रश्नाकडे. काय दिले पहा, 13 26 39 शेवटची संख्या 390 आहेत. या अंकगणित श्रेणीत एकूण किती पद आहेत, एकूण किती पद आहेत. म्हणजे काय, हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे, हे तिसरं पद आहे, तर याचा कितवा नंबर आहे. म्हणजे तुम्हाला कोणाची किंमत काढायची, एन ची काढायची. मग आपल्याकडे काही बदलायचं नाही. पहा कोण आहे आपल्याकडे, फॉर्म्युला काय आहे, Tn बरोबर a प्लस n वजा 1 गुणिले डी. आता तुम्हाला किंमत कोणाची काढायची आहे, एन ची काढायची. जर तुम्हाला किंमत एन ची काढायची आहे तर हा n इथे, तुम्हाला ह्या n ची नाही काढायची. तुम्ही म्हणाल सर हा n हा वेगळा n नाहीये, हा Tn सोबत आलेला n. लक्षात आलं.
मग टीएन ला मी तुम्हाला मग सांगितलं होतं, टीएन म्हणजे कोण असतं, शेवटची टर्म. मग शेवटची टर्म तुम्हाला माहितीये का, माहितीये, बरोबर आहे. मग टीएनच्या जागी मी काय लिहिणार आता, 390. ओके, बरोबर. ए कोण आहे त्यातलं, 13 अधिक एन मला माहित नाही, वजा 1, डी किती आहे, गॅप कितीचा आहे, 13चा आहे पा, 13 दुनी 26, 13 त्रिक 39, 13 13 निवड चालले, मग गॅप कितीचा आहे, 13चा आहे. इथं किती आले, 390 बरोबर 13 अधिक 13 नी जर एन ला गुणलं तर किती आले, 13 एन, बरोबर आहे. आणि इथं किती आले, वजा 13. आता ह्या अधिक 13 ला हे वजा 13 काय झाले, कॅन्सल. म्हणजे इथे कोण राहिलं, 390 बरोबर 13 एन, बरोबर आहे. मला कोणाची किंमत पाहिजे, यांची. 13 तिकडे नको आहे, 13 इकडे येऊन काय होईल, भागिले. म्हणजे काय झालं, 390 भागिले 13, तिकडे कोण राहिला, एन. 13 का 13, 13 त्रिक 39, हा शून्य तसाच म्हणजे 30. म्हणजे काय, एन. म्हणजे एनची किंमत किती मिळाली मला, 30. म्हणजे याचा कितवा नंबर आहे, 30वा. लक्षात आलं, कळलं. म्हणजे असंही तुम्हाला वेगवेगळे प्रश्न या पण टाईपचे प्रश्न विचारले जातात. आता इथं सुद्धा काय दिले पहा, 100, 108, 116, 186 या अंकनी श्रेणीत एकूण किती पद आहेत, सेम प्रश्न विचारले जातात. ओके, हा कोण आहे तुमचा, आता हा कोण आहे, ए. गॅप डी ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू किती आहे, आता इथं ए ची व्हॅल्यू किती आहे, 100. डी ची व्हॅल्यू किती आहे, 8, कारण नंबर किती वाढत चाललाय पहा. ओके, आणि हा जो शेवटचा नंबर दिसतो, शेवटच्या नंबरला नेहमी आपण काय म्हणतो, टी एन. काय टी एन, 186. ओके, मग आता तुम्हाला इथं राहिला कोण, फक्त एन. तुम्हाला कोणाची किंमत काढायची, एन. आणि आताच आपण ज्या पद्धतीने काढली त्याच पद्धतीने तुम्ही एनची किंमत काढायची आहे. मला वाटतं सांगायची काही गरज नाही, या प्रश्नाची तुम्ही प्रॅक्टिस करायची. मग आता इथं जर पाहिलं तर पहा, त्याच्या पुढे काय, 2, 4, 6, 8 या अंकनी श्रेणीच्या पहिल्या 25 पदांची काय सांगितली त्यांनी, बेरीज. आता बेरीज करायची आणि सरळ सांगितले, पहिल्या 25 म्हणजे हे पहिलं, हे दुसरे, हे तिसरे, हे चौथं, असं करत करत किती पदांची बेरीज करायची, 25 करायची. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे पहा, काय, एस एनचा फॉर्म्युला. बेरीज म्हणलं का एस एनचा घ्यायचा, एस एनचा का, सम. ओके, एस एन बरोबर एन बाय 2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस एन वजा 1 गुणिले डी. हे सूत्र तुम्हाला पाठ करायचं. आता यस इथं मी किती लिहिणार, 25. का, त्यांनी सांगितले मला 25 पदांची बेरीज करा. एन एन किती आहे, 25 भागिले 2, इथं 2 ब्रॅकेट मध्ये मी किती लिहिणार आहे, 2, कारण पहिली संख्या काय त्यांची, 2. हा 2 कोणता आहे, सूत्रातला, आणि हा 2 कोणता आहे, ए चा. प्लस एन वजा 1 म्हणजे किती होणार आहे, 25 वजा 1 गुणिले डी, कितीचा गॅप आहे, 2चा. झालं उत्तर. पहा इथं काय होणार आहे, 25 नी 2 नी 25 ला भाग जात नाही, मग तात्पुरतं ते तसंच खाली घ्यायचं. 25 भागिले 2, इथं किती आले, 2 दुने 4 अधिक 25 मध्ये गेला 24, 24 दुने 48. मग इथे किती आले, 25 भागिले 2 गुणिले 48 आणि 4 52. म्हणजे 2 नी इथं भाग जाऊ शकतो, 2 दुने 4 आणि 2 सक 12. म्हणजे काय झालं, कोणाचा गुणाकार आला, 25 गुणिले 26, 25 सक 150. ओके, 15 चालला, 15 दुने 30, सॉरी 15 दुने 50, 25 दुने 50, 50 आणि 15 किती, 65. म्हणजे उत्तर किती आलं, 650. म्हणजे या सिक्वेन्स मधल्या पहिल्या 25 पदांची जर मी बेरीज करायला गेलो तर ती मला किती भेटणार आहे, 650 भेटणार. म्हणजे मला फक्त काय काढायचंय पहा, तुम्ही जर नीट पाहिलं तर तुम्हाला काय काय सापडणार आहे, इथं तुम्हाला सापडतो एन, तुम्हाला अजून कोण, ए, अजून कोण आहे, डी, अजून कोण आहे, टीएन, अजून कोण आहे, एस एन. याच्या पलीकडे काय, एन म्हणजे काय, कितव्या नंबरची संख्या, डी ए म्हणजे काय, पहिली संख्या, डी म्हणजे काय, गॅप कितीचा आहे, टीएन म्हणजे काय, शेवटची संख्या, आणि एस एन म्हणजे काय, एवढ्या पदांची बेरीज करा. ओके, आता इथं पहा काय सांगितलंय, 50, 54, 58 या अंकांनी श्रेणीतील पहिल्या 20 पदांची परत बेरीज करा. म्हणजे तुम्हाला कळलं आता, इथं ए हा आहे, गॅप कितीचा आहे, 4चा, 50 आणि 4 54, 4 58, आणि अशा 20 पदांची बेरीज करा. म्हणजे तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरायचा, एस एनचा, काय, एन बाय 2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस एन वजा 1 गुणिले डी. ओके, एन इथं किती लिहिणार मी आता, 20, इथं किती येणार आहे, 20 भागिले 2 ब्रॅकेट मध्ये 2, इथं एच व्हॅल्यू किती आहे, 50 अधिक इथं किती, 20 वजा 1 आणि डी किती आहे, 4.
मला नाही वाटत इथून खाली काय सांगितलं पाहिजे. हे कॅल्क्युलेशन आहे, हे बेसिक तुम्ही करू शकता. ओके ठीक आहे. मग आता पहा त्याच्या पुढचा प्रश्न काय, 4ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत? STI पूर्व परीक्षा 2013चा प्रश्न आहे. पहा 4ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत? बरोबर आहे. म्हणजे मला काय काढायचंय, संख्या किती आहेत म्हणजे कोण काढायचं आहे, ए काढायचं आहे नाही, डी काढायचं आहे नाही, मला कोण काढायचं आहे, एन काढायचं आहे. ओके मग आता जर मला एन काढायचं आहे तर मी काय वापरणार आहे, टीएनचा फॉर्म्युला. टीएनचा फॉर्म्युला कोण आहे माझ्याकडं, ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. ओके आता मला सांगा हे अंकगणित शेवटची टर्म तुम्हाला माहिती का, शेवटचं पद माहिती का. आता तुम्हाला कोण कोण माहित पाहिजे इथं, एन सोडून सगळे माहित पाहिजेत. तुम्हाला एन सोडून सगळे माहित पाहिजे. ओके पहा एन तुम्हाला काढायचं आहे, त्याच्या पुढे मी क्वेश्चन मार्क लिहिला. ए तुम्हाला माहित पाहिजे, बरोबर आहे. त्यानंतर डी तुम्हाला माहित पाहिजे आणि टी एन तुम्हाला माहित पाहिजे. ए म्हणजे काय, पहिलं पद. 4ने भाग जाणार आहे पहिलं पद 4च आहे, पण आपल्याला ते नाही विचारलं, काय विचारलंय, 3 अंकी. पहिली 3 अंकी संख्या कोणती, 100. पहिली 3 अंकी संख्या कोणती आहे, 100. मग मला सांगा 100ला 4ने भाग जातो का, जातो का, कसा, 25 चोक 100 म्हणजे 4 1 4, 4 2 8, उरले किती 2, 4 पंचे 20. ओके म्हणजे पहिली संख्या काय झाली, 100 झालं. दुसरी संख्या कोणती असेल, 104. नंतर कोणती असणार, 108. म्हणजे डी कळला तुम्हाला, 4. पहा डी ची व्हॅल्यू किती आली, 4. त्यानंतर काय, टीएन शेवटची संख्या कोणती. मग आता शेवटची 3 अंकी संख्या कोणती आहे, 999. आता 999 आहे म्हणजे याला 4ने भाग जाणार आहे का, नाही. मग त्याच्या आधीची संख्या कोणती, 998. याला 4ने जातो का, चेक करू आपण. 4ने कधी भाग जातो माहिती आहे ना, 4ची कसोटी नसेल तर लेक्चर पाहून घ्या. कसोटीचं लेक्चर 2ची 3ची 4ची 5ची 6ची अशा कसोट्या आहेत आपल्या. ओके शेवटच्या 2 संख्येना जर 4ने भाग जात असेल तर त्या सगळ्या संख्येला 4ने भाग जातो. इथं काय होईल, 4 1 4 2 8, उरला 1 18. 4च्या पाड्यात 18 नाही, म्हणजे ही पण संख्या नाही. मग आता कोण, 997 तर येतच नाही, बरोबर. म्हणजे कोण राहिला, 96. मग इथं शेवटच्या 2 संख्येला भाग जातोय का, जातोय. कसा, 4 2 8, 1 उरला 16 झाले, 4 चोक 16. म्हणजे शेवटची संख्या कोणती आहे, 496. पहा आपण कशी सुरुवात केली का, कारण याच्यानंतर येणार 1000 ही किती अंकी संख्या आहे, 4 अंकी. आपल्याला 3 अंकी पाहिजे नव्हती, म्हणजे इथं संख्या दिल्या नव्हत्या त्या आपण शोधल्या. म्हणजे शेवटची संख्या कोणती आहे, 4ने भाग जाणारी, 496, 996 सॉरी. मग आता जर तुम्हाला ही संख्या समजलेली आहे तर काय करायचंय तुम्हाला, आता फक्त उत्तर काढायचंय, बरोबर आहे. मग आता काय करणार तुम्ही, टीएन, टीएन किती आहे, 996, 996. ए किती आहे, 100. ओके प्लस एन वजा 1, एन मला माहित नाही, वजा 1, डी मला माहिती आहे 4. म्हणजे इथे किती झाले, 996 बरोबर 100 अधिक 4 ने गुणलं, 4 गुणिले एन 4n आणि इथं वजा 4. इथे किती आले, 996 बरोबर. 100 मधनं 4 गेल्यावर किती राहिले, 96. इथं अधिक किती आहे, 4n. मला हे 96 इकडे नको आहेत, कारण मला 4n यांची किंमत काढायची आहे. म्हणजे 96 ला मी इकडे पाठवल्यावर 96 काय होणार, इकडे येऊन वजा. ऑलरेडी इकडे कोण आहे, 996. हे 96 इकडे येऊन वजा झाले, तिकडे कोण राहिला, 4n. 996 मधून 96 गेल्यावर किती राहिले, 900 बरोबर किती आले, 4n. मला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, एन ची. म्हणजे मी काय करणार आहे, एन बरोबर 900 भागिले किती, 4. 4 ने भागूया, 4 दुने 8, उरला 1, 4 दुने 8, उरले 2, 4 पंचे 20. म्हणजे किती आले, 225. 225 आहे का ऑप्शन, ऑप्शन नंबर 3 लक्षात. म्हणजे आता तुम्ही STI झालेला आहात. ओके ठीक आहे. त्यानंतर ASO पूर्व परीक्षा 2014चा प्रश्न आहे, काय पहा, एका अंकनी श्रेणीतील 7वी आणि 9वी संख्या अनुक्रमे 55 आणि 71 असल्यास पहिल्या 12 संख्येची बेरीज किती. आता जर मला बेरीज करायची असेल तर मला कोणता फॉर्म्युला वापरला पाहिजे, SN. काय SN चा फॉर्म्युला, n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n वजा 1 गुणिले काय, d. मग आता मला व्हॅल्यू कोणाच्या माहित पाहिजे, आता व्हॅल्यू मला कोणाच्या माहित पाहिजे, n म्हणजे किती, n. त्यानंतर अजून कोणाची माहित पाहिजे, a ची मला व्हॅल्यू माहित पाहिजे, अजून कोणाची माहित पाहिजे, d ची व्हॅल्यू माहित पाहिजे, बरोबर आहे. झालं. आता n किती सांगितले त्यांनी, 12.
म्हणजे एन मला डायरेक्ट मिळालाय. 12 पदांची बेरीज काढायची. ए एकांक निश्चित हे मला माहित नाही. पहिलं 7वी आणि 9वी दिली, मला पहिली टर्मच नाही दिली. बरोबर. जर मला पहिली टर्म माहित नाही तर मला डी तरी कसा कळेल? म्हणजे आता माझं टार्गेट कोण आहे? पहिली टर्म आणि डी ची. आलं? ह्या दोन मला काय करायच्यात? व्हॅल्यू फक्त काय करायच्यात? काढायच्यात. कोणत्या व्हॅल्यू काढायच्यात? ए आणि डी च्या व्हॅल्यू काढायच्यात. मग त्याच्यासाठी मी काय करणार? मग त्याच्यासाठी मी 7वी टर्म काढणार. 7वी टर्म किती दिली त्यांनी? 55. आणि 9वी टर्म किती दिली त्यांनी? 71. ओके. मग 7वी टर्म म्हणजे काय? 7वी म्हणजे काय? टी एन बरोबर माझ्याकडे फॉर्म्युला काय? ए प्लस एन वजा 1 गुणिले डी. आता मी शॉर्ट मध्ये लिहितोय, थोडंसं समजून घ्या, कारण आता तेवढं लेवल तुम्ही ग्राफ्स केली पाहिजे. कितवी टर्म दिली? 7वी. म्हणजे मी ती 7 लिहिणार. मला ए माहिती आहे का? नाही. मग ए तसंच अधिक एन मला माहिती आहे 7. 7 वजा 1 म्हणजे किती आले? 6. 6 गुणिले डी 6 डी. पण मला ती 7 ची व्हॅल्यू माहिती आहे ना. किती आहे ती? 55. म्हणजे मी इथे काय लिहिणार आहे? 55 बरोबर ए अधिक 6 डी. 10वी आठवली का? एक्स अधिक वाय बरोबर. ओके ठीक आहे. त्यानंतर असंच मी कोणाचं करणार? 9व्या टर्मचं. काय लिहिणार मी? टी 9 बरोबर ए अधिक किती लिहिणार मी इथं? ए अधिक 8 डी ना. एक काय होणार याच्यापेक्षा? वजा. पण मला ही टर्म माहिती आहे किती आहे ती? 71. म्हणजे मी इथे काय लिहिणार आहे आता? 71 बरोबर ए अधिक 8 डी. आठवली का? आता काय करणार? ह्या दोन इक्वेशनला एका खाली एक ठेवणार. बरोबर. काय करणार आहे? पहा, ए अधिक 6 डी आणि ए अधिक 8 डी. काय होईल? एकदा आपण सॉल्व्ह करू, मग तिकडे जाऊ. काय होईल? ए अधिक किती आहे? 6 डी बरोबर किती दिलेत? 55. ए अधिक किती आहेत? 8 डी बरोबर किती दिलेत? 71. आपण काय करूया? हे जे एक्झाम्पल आहे याच्यात 71 मोठी संख्या आहे, ती वरती घेऊ. ए अधिक 8 डी बरोबर किती आहे? 71. मोठी संख्या वरती लिहिली, खाली संख्या छोटी लिहिली. का? कारण आपल्याला ह्या दोघांची काय करायची आहे? वजाबाकी. का बरं वजाबाकी करायची? 10वीला आपण शिकलोय लिनियर इक्वेशन. बरोबर. दोन चलातील रेषीय समीकरणे. ओके. लेक्चर पाहून घ्या, नसेल तर हे पण आपण लेक्चर घेतलेलं आहे. दोन चलातील रेषीय समीकरणे कशी सोडवायची हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे जर इथं कसं सोडवायचं हे कळलं नाही तर दोन चलातील रेषीय समीकरणे पाहून घ्या. एक चलातील रेषीय समीकरणे हा पण टॉपिक पाहून घ्या, युट्यूबवर तो आपण टाकलेला आहे. ओके. बेसिक फाउंडेशन सगळं क्लिअर केले त्याचं. इथं वजा चिन्ह झालं का? इथं प्लस आहे आणि इथं काय? प्लस आहे. इथं चिन्ह कोणतं झालं? वजा. आणि इथं पण कोणतं झालं? वजा. कारण दोन समीकरणांची जर वजाबाकी करायची असेल तर दुसऱ्या समीकरणाची चिन्ह काय होतात? बदलतात. मध्ये ए ला ए काय झाला? कॅन्सल झाला. इथं 8 डी मधनं 6 डी गेल्यावर किती राहिले? 2 डी. आणि 71 मधनं 55 गेले म्हणजे किती राहिले? 11तनं 5 गेले. 11तनं 5 गेल्यावर किती राहिले? 6. आणि इथं 6तनं 5 गेल्यावर किती राहिले? 1. म्हणजे डी ची किंमत किती आली? 2 इकडे गुणिले, तिकडे जाऊन काय झाले? भागिले. 2 नी जर 16 ला भागलं तर उत्तर किती आलं? 8. जर मला डी ची व्हॅल्यू कळली तर मला ह्या दोघांपैकी कोणातही एकाच जर मी डी ची व्हॅल्यू ठेवली तर मला कोण भेटणार? ए. कसं? मग आपण एक छोटं वालं एक्झाम्पल घेऊया. काय? ए अधिक 6 डी बरोबर किती दिले मला त्यांनी? 55. मग ए अधिक 6 गुणिले डी गुणिले डी ची व्हॅल्यू किती आली? 8 बरोबर किती लिहिले मी? 55. मग ए अधिक 6 48 बरोबर किती आले? 55. मला ए ची किंमत काढायची म्हणजे हे 55. 48 तिकडे जाऊन काय होणार? वजा. म्हणजे ए बरोबर किती आले? 55 मधनं 48 गेले, किती राहिले? 7. म्हणजे ए ची किंमत किती आली? 7. मग आता मला ए पण कळलाय आणि मला डी पण कळलाय. मग हा मिळालेला ए आणि डी मी आपल्या गणितात ठेवणार आहे. ए किती मिळाला मला? ए किती मिळाला? 7 बरोबर आहे. आणि डी किती मिळाला मला? 8 बरोबर ना. 7 आणि 8 आलं लक्षात? हे मिळाले, हे फक्त मला उचलून इथे टाकायचे. आता झालं मला उत्तर. माझं उत्तर काय होईल सांगा? काय होईल इथं? यस एन. एन किती आहे? एन किती? 12. इथं किती? 12 भागिले 2. इथं आतमध्ये इथं किती आले? आता मी डायरेक्ट लिहितो, चालेल ना? याची किती आहे? 7. 7 दोन्ही किती झाले? 14 अधिक एन वजा 1 म्हणजे किती झाले? 11. 11 ला किती गुणायचे? 8 किती आहे? डी. 11 डी 88 बरोबर. दोन्ही 6
मग इथे किती आले ह्या दोघांची बेरीज 14 आणि 88 पहा 4 2 आले. इथं किती आले आलं 6 दुने 12 हा चला 1 आणि 6 1 6 किती आले 612. आहे का ऑप्शन? ऑप्शन नंबर 3. गणित लेंदी आहे, थोडस मोठं आहे पण सोपं आहे. हक्काचे मार्क मिळवून देणारं गणित आहे. लक्षात आलंय? समजलंय? ठीक आहे. मग आता आपण त्याच्या पुढच्या गणिताकडे पहा. खालील संख्या मालिकेत 20वी संख्या कोणती? या संख्या मालिकेतील 20वी कोणती? म्हणजे काय काढायचंय पहा. महिला व बाल विकास 2016 ला विचारला गेलेला प्रश्न, म्हणजे बेसिक. याच्या आधी आपण प्रश्न पाहिले. फक्त हा प्रश्न घेण्यामागचं रिझन काय आहे नीट समजून घ्या. इथं जर 24 येते, इथे किती आहे 21 आहे. 21 नंतर किती आहे 18, 18 नंतर 15, 15 नंतर 12. म्हणजे संख्या काय होत चालली? कमी होत चालली. म्हणजे याचा अर्थ तुमचा डी कोण आहे? निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे म्हणजे तो रिव्हर्स चाललाय, मायनस मध्ये चाललाय. कितीने मायनस चाललाय तो? 3 ने मायनस चाललाय. म्हणजे डी ची व्हॅल्यू किती आली? -3. आणि 20वी संख्या काढायची म्हणजे काय करणार आहे? tn बरोबर a प्लस n वजा a गुणिले काय d. इथं किती लिहायचे मला? 20वी काढायची. a मला माहिती आहे किती आहे 24 अधिक n मला माहिती आहे किती आहे 20. 20 मध्ये 1 गेलो मी डायरेक्ट लिहू का इथं 19. कळलंय आता तुम्हाला? d किती आहे? -3. 24 अधिक 19 त्रिक 57. पण ह्या 57 ला चिन्ह कोणतं जाणार? वजा. बाहेर प्लस आहे आतमध्ये मायनस आहे म्हणजे काय होणार? मायनस. मग 24 मधनं 57 गेले म्हणजे काय होणार? 7 4 गेल्यावर 3 आणि 5 2 गेल्यावर 3 आणि चिन्ह कोणतं? वजा. म्हणजे उत्तर किती आलं? -33. कारण लहान आणि मोठ्या संख्येची वजाबाकी करताना वजाबाकी करून एकाला अधिक आणि एकाला वजा चिन्ह असेल तर आपण काय करतो? नेहमी वजाबाकी करतो आणि येणाऱ्या उत्तराला काय करतो? मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. आणि ऑप्शन नंबर कोणता आला? 3. लक्षात आले? समजले? तर या पद्धतीने तुमची अंकगणितीय श्रेणी या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. तुम्ही 2च फॉर्म्युले या ठिकाणी शिकलात. कोणते 2 फॉर्म्युले? कोणते 2 फॉर्म्युले? कोणता आहे? tn चा. काय tn चा फॉर्म्युला? a प्लस n वजा 1 गुणिले d हा एक. आणि दुसरा कोणता आहे? sn. काय आहे? n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. आणि याचा अजून एक आहे काय? n/2 इन ब्रॅकेट t1 प्लस tn. आणि tn म्हणजे काय असतं इथं? tn म्हणजे काय? शेवटची संख्या. ओके. n म्हणजे काय? कितव्या नंबरची संख्या. d म्हणजे काय? डिफरन्स. a म्हणजे काय? पहिली संख्या. ओके. तर या पद्धतीने असा हा अतिशय सोपा असणारा टॉपिक, थोडासा लेंदी आहे सोडवायला पण एकदम छान टॉपिक आहे. तर या ठिकाणी तो संपलेला आहे. याचं जर बेसिक पाहायचं असेल तर लिनियर इक्वेशन म्हणजे रेषीय समीकरणे, एक चलातील आणि 2 चलातील, ती पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला हा टॉपिक अजून चांगल्या पद्धतीने समजेल. ओके. ठीक आहे.